नमस्कार, श्री स्वामी समर्थ। मी काजल, तुमचं मिसेस कलाप्रेमी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करते। तर आज दिवसभरामध्ये शूट करण्यासारखं काहीच नव्हतं, मग नंतर आठवले की आज रविवार आहे, तर आपण रविवारचा तुम्हाला बाजारच दाखवूया। त्यामुळे आत्ता वाजले आहेत 6 आणि 6 वाजता मी मार्केटमध्ये गेलेली, कारण की घरामध्ये भाज्याही संपल्या होत्या। तर म्हटलं चला त्यानिमित्ताने भाज्या घेऊनही होईल आणि तुम्हाला आमचं मार्केट दाखवूनही होईल। तर हे आहे रविवारचा बाजार। इतर दिवसांपेक्षा रविवारच्या मार्केटमध्ये भाज्या स्वस्तच पडतात, त्यामुळे मी दर रविवारी मार्केटला येतेच। तर थोडंसं मला ऑकवर्ड वाटत होतं, कारण की माणसं बघत होती की नक्की हे काय करतायत, काय शूट करतायत असं वाटत होतं थोडंसं। आणि मी फर्स्ट टाईम एवढे बाहेर जाऊन शूट करते असं सगळ्यांमध्ये, त्यामुळे मलाही थोडं विचित्र वाटत होतं। मी त्यांना बाजलं असं करत होते, पण नंतर थोड्या वेळाने काही वाटलं नाही, चला आपलं काम आहे आपण करतोय, त्याच्यामुळे नंतर काही वाटलं नाही। मग मी पहिल्यांदा सगळं मार्केट बघितलं आणि मग म्हटलं चला भाजी घ्यायला सुरुवात करू। तर पहिल्यांदा मी कोथिंबीरीची पेंडी घेतली, ती 20 रुपयाला भेटली मला। इतर वेळेस मी विचारते तेव्हा 30, 35, 40 ह्या रेंजमध्ये भेटते मला। आणि मला परत काकडी भेटली 30 रुपयाची किलो, म्हणून म्हटलं चला मिठूही खातात आणि आम्हालाही जेवणासोबत तोंडी लावायला काहीतरी होईल, म्हणून तेही घेतलं। त्यानंतर आवळा घेतला, मला ते बोलले आवळा घे कारण उद्या एक आपल्याला ज्यूस बनवायचा आहे। तर मी त्यांना विचारत होते की किती घ्यायचा आहे म्हणून, तर पाव किलो आम्ही तो आवळा घेतला। हे बघा, ह्या अशा पद्धतीनं पूर्ण मार्केट असतं, गर्दी खूप होती रविवार असल्यामुळे। आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती की माझ्या बिल्डिंगच्या समोर पूर्ण शेत आहे, तर आता हिवाळा चालू आहे, तर ते आता काका भाज्या लावायला चालू करतात, तर तो व्लॉग मी घेऊन येईन लवकरच तुमच्यासाठी, कारण की फ्रेश भाज्या भेटतात। लास्ट टाईमला आम्ही गेलो होतो तेव्हा पण पालक, वांगी, दुधी, भेंडी ह्या भाज्या होत्या, पण त्या खायलाही तेवढ्याच चविष्ट लागतात। तर तो ब्लॉग मी लवकरच घेऊन येईन। तर त्यानंतर मग मी फ्लॉवर विचारला, तर फ्लॉवर मला 40 रुपयाचा अर्धा किलो सांगितला। तर तुमच्याकडे कितीला भेटतो तेही मला नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि सकाळी जो ज्यूस बनवायचा आहे त्याच्यासाठी पुदिना हवा होता, तर तो पुदिनाही घेतला। त्या दाताने मला खूप वेळ तिथे थांबायला लावलं। मग त्याच्यानंतर फरसबी घ्यायची होती, कारण की मिस्टरांना फरसबीची भाजी खूप आवडते, तर फरसबी घेतली। त्यानंतर भेंडी घेतली, कारण की भरलेली भेंडी खूप आवडते मला, त्यामुळे भरलेली भेंडी करायची, त्यामुळे भेंडी घेतली। त्यानंतर ते बोलले मोसंबी घेऊया, तर मला जास्त कळत नाही फळांमधलं, त्यामुळे मग त्यांना म्हटलं तुम्हीच घ्या। तर सगळा बाजार केल्यानंतर शेवटी आम्ही घरी निघालो। जाता जाता मला आठवलं की गहू संपलेत, बाजूलाच एक किराणा स्टोअर आहे, तिथे गेली, गहू घेतलं। या किराणा स्टोअरची एक फॅसिलिटी चांगली आहे की तुम्हाला तिथे स्वतः घ्यावं लागत नाही, तुम्ही फक्त सांगायचं मला किती किलो हवं आहे, 5 किलो 10 किलो किती हवं आहे तसं सांगायचं, त्यांचं ते वजन करून देतात। तर मी गहू घेतलेत 5 किलो। गहू घेऊन आम्ही घरी निघालो। तर आता घरी पोचले मी, आत्ता वाजलेले आहेत 7। मी मार्केटमध्ये 6 वाजता गेले होते, म्हणजे कंप्लीट मला 1 तास लागला घरी यायला। आणि जाताना माझ्या लक्षात नाही व्हिडिओ काढायचं, त्याच्यामुळे डायरेक्टली मार्केटमध्ये गेल्यावर तो मी व्हिडिओ काढलेला आहे। तर आता देवबत्ती वगैरे करते आणि जेवणाला लागते। तर चला, माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। बाय बाय।